राहुरी तालुक्यातील वळणगावचे सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर विजय मकासरे यांच्यावर त्यांच्याच गावातील सोनाली देवानंद मकासरे या एकाच महिलेने एका दिवसात 2 वेगवेगळ्या प्रकारच्या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांची नोंद केली। दिनांक 3 फेब्रुवारी 2025 रोजी डॉक्टर मकासरे यांचा विवो कंपनीचा मोबाईल वळण येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात हिसकावण्यात आला होता। हा मोबाईल सदर महिलेच्या नवऱ्याने हिसकावला होता। या प्रकरणी डॉक्टर मकासरे यांनी तातडीने राहुरी पोलीस स्टेशन येथे जाऊन गुन्ह्याची नोंद केली, परंतु या गुन्ह्यातील काही मजकूर पोलीस ठाणे अंमलदार यांनी जाणीवपूर्वक वगळता असे डॉक्टर मकासरे यांनी मत मांडले आहे। त्यानंतर काही वेळेच्या अंतरानंतर डॉक्टर मकासरे यांचा मोबाईल हिसकावणाऱ्या आरोपी देवानंद मकासरे यांच्या पत्नीने राहुरी पोलीस स्टेशन येथे त्यांच्या 4 ग्रामचे 15,000 रुपयांचे मंगळसूत्र डॉक्टर विजय मकासरे यांनी हिसकावून घेतल्याची फिर्याद दाखल केली। यात विशेष म्हणजे डॉक्टर मकासरे यांनी फिर्यादीमध्ये नमूद केलेली वेळ व त्या महिलेच्या फिर्यादीची वेळ ही एकच असल्यामुळे तक्रारीबाबत शंका व्यक्त केली जात आहे। त्यानंतर त्याच दिवशी म्हणजे 3 फेब्रुवारी रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास डॉक्टर मकासरे यांच्यावर पोस्कोसह अन्य गंभीर गुन्हा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। त्यामुळे या प्रक्रियेमध्ये कुणीतरी या घटना पोलीस स्टेशनला नोंदवण्यास सहकार्य करत असल्याचे राहुरी तालुक्यातील विविध सामाजिक व राजकीय संघटनांच्या पदाधिकारी यांच्या लक्षात आले आहे। यामुळे रिपाई आठवले गट, भीम आर्मी स्टुडंट फेडरेशन, सत्यशोधक लहुजी क्रांती सेना, रिपाई कवाडे गट, भारिप, रिपाई गवई गट, बहुजन युथ पॅन्थर, शिवसेना शिंदे गट, महादेव कोळी संघटना, रिपब्लिकन युवा सेना, महाराष्ट्र फ्रीडम पॉवर पत्रकार संघ, वंचित बहुजन आघाडी, राष्ट्रीय दलित न्याय हक्क आंदोलन, राष्ट्रवादी अजित पवार गट या सर्व संघटनांच्या पदाधिकारी यांनी तातडीने बैठक घेऊन संबंधित प्रकरणाला वाचा फोडण्याचा निर्णय घेतला। तसेच या विविध संघटनांनी त्यांच्या वतीने स्वतंत्र निवेदन करून नाशिक परिक्षेत्र विशेष पोलीस निरीक्षक माननीय दत्तात्रय कराळे साहेबांची दिनांक 7 फेब्रुवारी 2025 रोजी नाशिक येथे सक्षम भेट घेऊन डॉक्टर विजय मकासरे यांच्यावर एकाच दिवशी गंभीर स्वरूपाचे 2 गुन्हे दाखल करून त्यांना तातडीने अटक करण्यात आली। तसेच हा गुन्हा दाखल करतेवेळी DYSP बसवराज शिवपूजे व एक प्रशिक्षणार्थी IPS अधिकारी राहुरी पोलीस स्टेशनला हजर असल्याची चर्चा नागरिकांमध्ये होत आहे। डॉक्टर मकासरे यांनी जिल्ह्यातील अवैध धंदे याबाबत चौकशी मागणी तसेच पोलीस अधीक्षक राकेश ओला साहेबांच्या विरोधात चौकशीच्या तक्रारी व न्यायालयात ॲट्रॉसिटी गुन्हा नोंद करण्यासाठी केसेस दाखल केलेल्या होत्या। त्या केसेस बाबतीत डॉक्टर मकासरे यांना कोर्टात तारीख असल्याच्या दिवशीच त्यांचा मोबाईल हिसकावून नेला। जो मोबाईल हिसकावून नेला त्याच मोबाईलमध्ये अनेक पुरावे होते अशी सर्व माहिती माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक यांना देण्यात आली। डॉक्टर दर्जाचा व्यक्ती 4 ग्राम सोन्याची चोरी करू शकतो का? अल्पवयीन मुलीची छेड काढू शकतो का? या सर्व घटना संशयास्पद असल्याचे महानिरीक्षक साहेब यांना निदर्शनात आणून दिल्यानंतर त्यांनी सर्व घटनेच्या पदाधिकाऱ्यांना सांगितले की मला 10 दिवस द्या, मी या प्रकरणी लक्ष घालून व सातत्य पडताळून कुणावरही अन्याय होऊन देणार नाही असे आश्वासन दिले। तसेच राहुरी तालुक्यातील गोरगरीब जनतेच्या दखलपात्र फिर्यादीच्या नोंदी केल्या जात नाही, त्यामुळे राहुरी पोलीस स्टेशनला कार्यक्षमतेवर कारवाईची मागणी या संघटनांनी केली। या प्रकरणी प्रवीण लोखंडे, विलास नाना साळवे, कांतीलाल जगधणे, पिंटू नाना साळवे, आप्पासाहेब मकासरे, नंदूभाऊ शिंदे, भाऊसाहेब पगारे, बाबा साठे, सुनील पवार, दत्तात्रय जोगदंड, दिनेश गायकवाड, सुनील चांदणे, चंद्रकांत जगधणे, तुषार दिवे, योगेश पवार, हर्षद साळवे, निलेश शिरसाट, यमुनाताई भालेराव, दीपक साळवे या संघटनांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या वतीने विशेष पोलीस महानिरीक्षक यांना निवेदन सादर करून चौकशी करून डॉक्टर मकासरे यांच्यावर दाखल झालेले गुन्हे रद्द करण्यात यावेत अशी मागणी करण्यात आली। आवाज जनतेचा न्यूजसाठी प्रतिनिधी चंद्रकांत जगधणे। तालुक्यामध्ये दिनांक 3/2/2025 साली डॉक्टर विजय मकासरे हे राहुरी पोलीस स्टेशनला त्यांचा मोबाईल हिसकून घेतल्यासंदर्भात फिर्याद देण्यासाठी आले असताना त्यांच्यावर त्याच घटनाक्रमाच्या दिवशी त्याच वेळेवर मंगळसूत्र चोरीचे गुन्हे दाखल झालेले आहेत। ही बाब संशयास्पद असल्यामुळे राहुरी तालुक्यातील तमाम दलित संघटना यांनी एकत्रित येऊन या प्रश्नावर आवाज उठवण्यासाठी माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक कराळे साहेब यांच्याकडे या प्रकरणाची चौकशी करून या संदर्भात जर हे गुन्हे खोटे निष्पन्न होत असेल तर संबंधित डॉक्टर विजय मकासरे यांना न्याय देण्याची भूमिका
घेण्याचं त्या ठिकाणी या सर्व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना आश्वासन दिलेलं आहे. येत्या 10 दिवसामध्ये या प्रकरणाचा निपटारा करून जर संबंधित प्रकारामध्ये तथ्य असेल व डॉक्टर मकासरे यांच्यावर लादलेले हे गुन्हे जर खोटे निष्पन्न झाले तर याबाबत निश्चित मी कारवाई करेन, अशा प्रकारची ग्वाही विशेष पोलीस महानिरीक्षक सन्माननीय दत्तात्रय कराळे साहेब यांनी या सर्व पदाधिकाऱ्यांना दिलेला आहे. राऊरीमध्ये अशा प्रकारचे गुन्हे दाखल होणे अतिशय निंदनीय आहे. विशेष म्हणजे सामाजिक काम करणं हा काही गुन्हा नसून एखाद्या घटनेविषयी दाद मागणे हा सुद्धा गुन्हा नाही. अशा प्रकारे सामाजिक काम करताना सामाजिक कार्यकर्त्यांवर जर बेजबाबदारीने मोठे गुन्हे दाखल होत असेल तर या संदर्भात निश्चितच कार्यकर्त्याच्या मनामध्ये याबद्दल तीव्र भावना निर्माण झालेल्या आहे आणि याच संदर्भात पोलीस प्रशासनाच्या या तपासाच्या भागाकडे आम्ही एक मोठ्या आशेने पाहतो का निपक्षपातीपणे हा तपास होणं अत्यंत गरजेचं आहे आणि अशा पद्धतीचे जर खोटे गुन्हे जर या तपासामध्ये निष्पन्न झाले असतील तर ते निश्चितच रद्द करण्यात यावे, याबाबत मी आपल्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने विनंती करीत आहे. कार्यकर्ते डॉक्टर विजय मकासरे यांच्यावरती 2025 रोजी जो गुन्हा दाखल झालेला आहे त्याची शहानिशा झाली पाहिजे. या संदर्भात आम्ही माननीय पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र दत्तात्रय कराळे साहेब यांना निवेदन देऊन समक्ष त्यांची चर्चा केली. कारण ज्या दिवशी तुम्ही एक गुन्हा दाखल करता मंगळसूत्र हिसकावल्याचा त्यानंतर संध्याकाळी दुसरा पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल होतो आणि ते गुन्हा दाखल करण्यासाठी ॲडिशनल SP DYSP हे राऊरी पोलीस स्टेशनला येतात. हे कुठंतरी संशयास्पद वाटतं. कारण डॉक्टर मकासरे यांनी माननीय आपले जे पोलीस अधीक्षक ओला साहेब आहे यांच्या विरोधात तक्रारी केल्या होत्या आणि त्या अनुषंगाने आम्हाला अशी शंका येते की हे पोलीस प्रशासना थ्रू हे गुन्हे दाखल झालेले आहे. जर कुंपण शेत खाल्ली तर दाद मागावी कोणाकडे, असा हा प्रकार आहे. ज्या वेळेस सामाजिक चळवळीमध्ये एखादा कार्यकर्ता काम करीत असतो त्याला जर संपवण्यासाठी असे खोटे नाटे जर गुन्हे दाखल होत असतील तर आम्ही कदापि हे सहन करणार नाही. आम्ही आता दत्तात्रय कराळे साहेबांशी चर्चा करून त्यांनी आम्हाला 10 दिवसाचा कालावधी चौकशी करण्याचं आश्वासन दिलेलं आहे. जर 10 दिवसामध्ये आम्हाला डॉक्टर मकासरे यांना जर न्याय मिळाला नाही तर आम्ही हायकोर्टामध्ये या संदर्भात याचिका दाखल करणार आहोत. पर्यायी तदनंतर आम्ही विविध संघटना मिळून SP कार्यालयावर किंवा हे जे नाशिक परिक्षेत्र कार्यालय आहे इथं भव्य असा मोर्चा काढू एवढं सांगतो. अहिल्यानगर जिल्ह्यातील राऊरी तालुक्यामधील सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर विजय मकासरे यांच्यावर राऊरी पोलीस स्टेशनला जो काही खोटा गुन्हा दाखल झालेला आहे त्या खोट्या गुन्ह्याची चौकशी करण्याकरिता आम्ही राऊरी तालुक्यातील सर्व विविध संघटनेचे पदाधिकारी नाशिक या ठिकाणी IG ऑफिसला या ठिकाणी आलेलो आहोत. तर आमची या ठिकाणी मागणी अशी आहे की जर सामाजिक काम करणाऱ्या कार्यकर्ते जर असे खोटे गुन्हे जर दाखल होत असेल, एक प्रतिष्ठित व्यक्तीवर जर असे खोटे गुन्हे दाखल होत असेल तर समाजामध्ये काम करणाऱ्या जे विविध संघटना आहे त्या संघटनेचे पदाधिकारी यांच्यामध्ये अतिशय भीतीचं वातावरण त्या ठिकाणी निर्माण होईल. भविष्यात पुढील कालखंडामध्ये अशा प्रकारे खोटे गुन्हे दाखल होऊ नये म्हणून आम्ही या ठिकाणी सर्व सामाजिक संघटनेचे पदाधिकारी या ठिकाणी नाशिकचे महापरिनिरीक्षक आपले विशेष पोलीस महानिरीक्षक कराळे साहेब यांना आम्ही सर्व सामाजिक संघटनेचे पदाधिकारी यांनी निवेदन दिलेलं आहे. तर साहेबांनी आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी करतो आणि थांबतो. जय लवजी जय. नाशिक पोलीस महानिरीक्षक परिक्षेत्र माननीय कराळे साहेबांना निवेदन देण्यासाठी सर्व संघटनांच्या वतीने आलेले आहोत. आले असे की सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर विजय मकासरे यांच्यावर जे खोटे गुन्हे दाखल झालेले आहेत हे खोटे गुन्हे दाखल मी पूर्ण विश्वासाने सांगतो की त्यांनी जो पोलीस प्रशासनाच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात जो आवाज उचलला ओला साहेबांच्या विरोधात त्यांनी पूर्ण षडयंत्र रचून एका पोलिसाला हाताला घेऊन त्यांच्या जुन्या भावकीचा वादाचं कारण काढून त्यांच्यावर हा गुन्हा दाखल केलेला आहे. की एक प्रतिष्ठित व्यक्ती ज्याच्याकडे 20-25 लाखाची गाडी आहे, 1-1 लाख रुपयाचे मोबाईल आहेत
अशी व्यक्ती एखाद्या बाईच्या गळ्यातून 4 ग्रॅमचं सोनं हिसकून घेऊ शकते का? हे सर्वसामान्यांना पडलेला हा रावरी तालुक्यातील, नगर जिल्ह्यातील सर्वच चळवळीतील लोकांना पडलेला हा एक गंभीर प्रश्न आहे. हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. याचा अर्थ असा आहे की आपल्या सर्व आंबेडकरी चळवळीतील, सर्वच मागासवर्गीय चळवळीतील नेत्यांना दडपण्याचा, दाबण्याचा हा प्रयत्न चालू केलेला आहे या पोलीस प्रशासनाने. तर मी सर्वप्रथम या पोलीस प्रशासनाचा जाहीर निषेध करतो आणि डॉक्टर विजय मकासर यांना न्याय मिळाला नाही तर या सर्व संघटना रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. बस एवढंच बोलतो आणि थांबतो. जय लवजी, जय भीम, जय शिवराय. आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज जनतेचा. बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर.